त्यांनाही युद्धाला परास्त करून ओढत घेऊन जात होता. नाही, तुमच्या प्रत्येकाचा नेमका प्रश्न काय आहे, तुमच्या प्रत्येकाची अडचण काय आहे हेच मला अजून कळलेलं नाही. जो तो येतोय तो फक्त इतिहास गिरवतोय. काय प्रमाण घडला, काय प्रसंग घडला याची जाणीव प्रत्येकाला असून सुद्धा प्रत्येक जण तोच प्रश्न करत राहिला तर हे सगळं तिथंच घडत राहणार आहे. या वर्तुळाच्या बाहेर पडावं लागणार. प्रश्न तुम्ही केला, निरुत्तर मी ठेवणार नाही. मी जे काही करतोय अधिकारासाठी आणि माझ्या सन्मानासाठी करतोय. आता यात माझं काय चुकतं तुम्ही स्पष्ट करून देऊ शकता. असा कोणता मान तुझा तुला राखायचा आहे? एकच, ज्या मित्राला मी वचन दिलंय त्या मित्राला दिलेल्या वचनासाठी अन्यराज करणं झटतोय. आणि ते कशाच्या बाबतीत असेल प्रश्न तुम्हाला उद्भवू नये म्हणून फोन करून देतो. स्वयंवर मंडपात जो काही प्रसंग घडला तुम्हाला ज्ञान आहे. निश्चितच स्वयंवर मंडपातून माझा मित्र स्वयंभाव या भानुमतीचं वर्ण करून घेऊन अर्थात या भानुमतीला माझ्या मित्राच्या स्वाधीन मला करायचे हे माझं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि या माझ्या कर्तव्यात तुम्ही आड येऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. हे अंगराज करणार जे तू आज कृत्य करतोय तुझ्या मित्रासाठी, निश्चितच जे तू कृत्य करतोय तुझ्या मित्रासाठी जरी असेल तरी हे कृत्य कुठेतरी चुकीचं आहे. आणि याच्या मुळाचे कारण काय असेल तर तुझा मित्र चुकतोय. आणि मित्र जर चुकत असेल तर मित्रानं त्याला समजावायचं आहे आणि चांगल्या मार्गाला लावायचं आहे. म्हणून तुझ्या मित्राची तू समजूत घाल. वाईट मार्गाने तुम्ही दोघांनी जाऊ नका. ज्यावेळेस स्वयंवर मंडप भरला गेला त्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होता. निश्चितच काय प्रमाण घडला तुम्हाला माहितीये. पाहिला माझा मित्र चुकला असं तुम्ही ठामपणे बोलता. कोणता परिणाम मला ऐकायचा. दुर्योधन चुकला ती एकच गोष्ट. सुयोधन म्हणा कशासाठी हाचा येतो तुमचा. हाचा जरी असला तरी त्याच्या कर्माने त्याचं नाव घेतोय. कर्मानं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही. कशासाठी कारण आहे सांगणार आहे. असं कोणतं आता माझा मित्र काय चुकला ते एवढं सांगा. मग कर्माने तुम्हाला अधिकार दिला की नाही ते मी तुम्हाला सांगणार. तुझा मित्र चुकला याच्याशी कारण काय असेल. भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठाई एका स्त्रीचा हस्त पकडणं ही कृती अयोग्य होती. म्हणून मी म्हणतोय तुझा मित्र चुकलाय. कोणत्या परिणाम अयोग्य होती. अयोग्य एकाच गोष्टीनं. कारण त्या भरलेल्या स्वयंवर मंडपात तिचा अधिकार होता. तिची इच्छा होती की मनपसंतीचं स्वयंवर घडवावं. ते स्वयंवर घडत होतं आणि ते स्वयंवर घडत असताना तिचा हस्त पकडणं ही चूक तुझ्या मित्राकडनं घडली. म्हणून माझे मुखोद्गार निघाले. ऐका, स्वयंवर मनपसंतीचा होता. होय, गोष्ट मान्य आहे. मग त्या स्वयंवर मंडपात या भानुमतीनं माझ्या मित्राकडे पाहून चेहऱ्यावर वेडेवाकडे हावभाव करून मित्राचा अपमान करणं हे भानुमतीला शोभत का. हे भानुमतीला शोभतच नाहीये. ऐका, हे जर भानुमतीला शोभत नाही म्हणजे भानुमतीनं काय केलं हे तुम्ही पाहिलं. होय होय ना. निश्चितच विचारपूर्वक बोला. काय म्हणतोयस. विचारपूर्वक बोला. विचारपूर्वक बोलतोय म्हणून तुला सांग. ऐका, जर भानुमतीनं काय कृत्य केलं हे जर तुमच्या मित्राला दिसू शकतं तर माझ्या मित्रानं काय केलं हे सुद्धा तुम्हाला दिसलंय. माझा मित्र चुकला या मतावर तुम्ही ठामा. भानुमती चुकली या मतावर तुम्ही ठाम का नाही. मग माझ्या मित्राच्या बाबतीत तुम्ही पक्षपात का करता. तुझ्या मित्राच्या बाबतीत मी मुळीच पक्षपात करत नाहीये. जर ती चुकली असती ती चूक त्याने राजकारत्यांना कथन करायला न पेक्षा भरलेल्या स्वयंवर मंडपात तिच्या चारित्र्याला लांछन लावण्याची कृती करावी. कारण तो हस्तिनापुराचा युवराज आहे. त्याने सर्व राखायला पाहिजे होतं. न पेक्षा हस्तिनापुराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासण्याचं त्याने कृत्य करावं नव्हतं.
हस्तिनापुराचा अपमान केला असा प्रश्न राजकर्त्यांना करायला होता. न पेक्षा त्यानं स्वतःच्या मनमानीचा कारभार करून हनुमतीचा हस्त पकडावा हे कृत्य मुळीच चुकीचं आहे. ती जरी चुकली असती तर तिच्या बापापाशी विचारलं पाहिजे होतं. ती चुकली म्हणून त्यानं चुकावं हा कुठचा धर्म? माझ्या मित्रानं काय केलं तुम्ही पाहिलंच नाही का की पाहून न पाहिल्यासारखं करतात? मी पाहिलंय. प्रथम त्याने तिचा हस्त पकडला तर नंतर जाब विचारला. मग ज्यावेळी जाब विचारला त्यावेळी त्या राजकर्त्याने माझ्या मित्राच्या बाबतीत काय नाही केला? अन्याय एकच. अन्याय त्यांनी कोणता केला काय केलाय सांगण्यापेक्षा त्यांनी ज्यावेळी आपल्या कन्येचा हात पकडलाय पाहिलं, त्यांची तळपायाच्या मस्तकाला मिळली, स्वतःच्या कन्येच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी कोणतीही सीमा ओलांडू शकतो आणि तेच कार्य त्यांनी तिथं केलं. जर त्यांच्या कन्येला हात न लावण्या अगोदर जर त्याने विचारलं असतं हे तुमचे संस्कार तर काय केलं असतं? चोरी करून गेल्याच्या नंतर राज्यात दिवे लावण्याची पद्धत तुमच्या असेल, माझ्या तशी नव्हे. जिथं क्रिया घडते त्या क्रियेला सडेतोड प्रत्युत्तर देणं ही जात त्या अन्यायाच करण्याची आहे. जो काही प्रमाद घडला त्या प्रमादाला प्रसंगाची संगत लावून जिथल्या ठिकाणी रोखोक न्याय करणं हे अन्यायाच करण्याचं शासन आहे. रोखोक न्याय जर तिथे तुम्हाला करायचा होता ना, चोर दिवे लावून पळून गेला नव्हता. हनुमती नागपूर तिथंच होती, ती पळून गेली नव्हती. चारची तिथं होती. त्याच्या बापाला प्रश्न विचारायला होता. तू ते पळून गेल्याच्या नंतर विचारलं असतं तर मी चुकीचंच म्हणलं असतं. पण तिथे असताना सगळ्यांसमोर तिचा हस्त पकडून तिच्या चारित्र्याला डाग लावणं एका क्षत्रियाला कसं का शोभतं? तुम्ही ज्येष्ठ आहात, त्याहीपेक्षा तुम्ही शुद्ध आहात. तुमच्या वयाचा मी मान राखतोय. मी अजून माझी मर्यादा ओलांडलेली नाही आणि मला ती ओलांडायची सुद्धा नाही. जर त्या सरोवर मंडपात न्याय जर प्रत्येक जण करू शकत होता तर त्या सरोवर मंडपात तुम्ही सुद्धा उपस्थित होता. तुम्ही काय तिथं दिवे लावला? मी काहीच दिवे लावले नाही. मी आलो आणि ते दुष्कृत्य घडलं, ते नेत्राने पाहिलं आणि ज्यावेळी मी पाहिलं ना त्यावेळी जे काही दुष्कृत्य चालत होतं ना त्यानं हस्ताला ओढत नेलं. हस्ताला ओढत नेल्याच्या नंतर त्यांच्या हातून अपप्रकार घडू नये म्हणून त्या दोघा कन्येच्या रक्षणासाठी मी तिथपर्यंत गेलो. माझं तरी काय चुकलं? काय ते संरक्षणासाठी त्यांच्या मागावर तुम्ही गेला. त्याच मंडपात साऱ्या गवताला आवाहन या अन्यायाच करण्याला केला होता. पण माझ्या आवाहनाला राज्याला तुम्ही दिला नाही. तिथं अशा तुच्छ गवत्याशी विचार कर म्हणतोय. हे अंगराज करणं अंगदेशाचं राज्य उपभोगतोय. जातीवंत वीराला सांगण्यापेक्षा आज तू सुद्धा स्वतःच्या पराक्रमाने वीर झालाय. तू वीर आहे, जग पाहतोय म्हणून सांगतोय की जिथं जो प्रकार घडला ना तो चुकीचाच होता आणि एक वीर होतो आणि वीराला लांछन लावण्यासाठी कृती घडू नये म्हणून तिथं मी बोललो नाही. कारण संगत चांगली असायला होती. तू सुद्धा आज 100 कौरवात ज्येष्ठ आहे. मग या ज्येष्ठ या नात्यानं तू त्याला समजावलं पाहिजे होतं. मग तू त्याला का समजावत नाही हे मला सांग. ज्येष्ठ या नात्यानं समजावण्याचा प्रश्न नंतर करायला, पण जिथं माझा मित्र सहोदराचा अपमान झाला, ज्येष्ठ या नात्यानं मी अपमान कधी सहन करणार नाही. मग तुझा तू त्याचा जर अपमान सहन करत नसेल तर ज्यावेळी द्रौपदी स्वयंवराच्या वेळी तुझा सुद्धा अपमान झाला मग तो त्याने सहन केला होता ना. तुझा मित्र जर असा करू शकतो तर तू तसं का नाही करू? शक्तीचा प्रश्न शक्तीचा प्रश्न कसा? तू आता जर प्रश्न करतोयस ना मग ज्या अर्थी तू त्याचा मान राखण्यासाठी प्रयत्न करत होता त्यावेळी सुद्धा तुला त्याने मान राखायला पाहिजे होता. का राखला नाही? मागून मान घेणारा मी नव्हे. मान सन्मान आतापर्यंत मी स्वतःच्या अस्तित्वावर निर्माण केलेला आहे आणि तो मी आता ह्याच्यापुढे टिकविणारा आहे. विश्व जरी सारा एका बाजूला तुमच्या बाजूला असेल तरी माझ्या मित्राच्या बाजूला हा अंगराज करणं सुद्धा. मग तू मागून जर मान बिनविणारा जर नसशील ना तर हस्तिनापुरात ज्यावेळी ते कृत्य
कृत्य घडलं गेलं त्यावेळी शस्त्र स्पर्धा घडली गेली आणि त्या शस्त्र स्पर्धेत सुयोधनानं तुला अंगदेश दिला तर तू घेणारा होता तो मग अंगदेश का घेतला दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतोय तुमचा त्याला कारण आहे मी तेच सांगितलं मी मागून घेत नाही माझ्या मित्राने मला तो देऊ तुला म्हणून घेतला पण लक्षात ठेवा त्या वासंतिक स्पर्धेपर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर त्या वासंतिक स्पर्धेत जे माझे पराक्रम सारा योद्धाने पाहिले नव्हे तिने हस्तिनापुराला पाहिले तेच पराक्रम या रणभूमीवर सुद्धा हा अंगराष्ट्र गाजवल्याशिवाय ते पराक्रमी माझ्या उघड्या नेत्रांनी पाहिलंय कारण त्या स्पर्धेत मी सुद्धा उपस्थितीत होतो तुझे पराक्रम काय आहे हे मी जाणतोय तुझं व्यक्तिमत्व काय आहे हे मी जाणतोय म्हणून सांगतोय मित्र प्रेमापोटी जर असशील तर मित्राला चांगल्या मार्गाला लाव मित्राला सद्मार्ग दाखवायचा न की त्याला वाईट मार्गाला लावायचं एक सुज्ञ आहे म्हणून तू सांगतोय पण तू उलटा त्या सुयोधनाची बाजू घेऊन माझ्याशी वितंडवाद घालण्याचा प्रयत्न करू नकोस समजाविण्याच्या बोधाने सांगतोय ज्येष्ठांचा मान राख आणि समज ज्येष्ठांचा मान राखायचाच नाही आणि राहिला प्रश्न पुढील प्रसंगाचा तर त्या प्रसंगाची सुसंगत मी आहे त्याची पर्वा तुम्ही करू नका पुढचं पाऊल काय करेल कोणाचा प्रसंग तो निर्माण करशील स्वतःच्या अंगी स्वशक्ती समर्थ माझ्या सुद्धा आहे पुढचं पाऊल उचलायला तुझ्या मित्राने सुद्धा सांगितलं आणि त्याची जी दुरावस्था झाली ती तुझी जाऊ नये असं वाटत असेल माघारी फिर कोणाच्या परिणामाची पर्वा मी माझ्या जीवनात कधी केली नाही आणि सांगायच्या क्षणी सुद्धा करणार नाही जो काही परिणाम होईल तो परिणाम भोगायला त्याला सिद्ध आहे अरे तुझ्या पराक्रमाला थोडीच पराक्रम या शैलेत आहे स्वतःच्या जीवावर ते रुद्रराज्य उभं केलं आहे तुझ्यासारख्याला खबर नव्हे आज एका स्त्रीच्या मित्राच्या रक्षणासाठी एका स्त्री तत्वाच्या रक्षणासाठी प्रतिकाराची भिंत बनवून
माघारी जाण्याची आठवण आली नाही तर आठवण एकाच गोष्टीची झाली आहे. मी तिथं का बोललो नाही म्हणून तुला काही व्याधी होत आहे असं मला वाटतंय आणि त्या सर्व व्याधी दूर करण्यासाठी इथं तुझ्या समोर बोलण्यासाठी उभा राहिलोय. हे अंगराज कर्णा, कोण तू आणि काय तू हे मला माहितीये. उद्देश स्पष्टच करे आणि कसा तो असेल तर जो प्रमाद दुर्योधनाच्या बाबतीत घडेला तो जर तुझ्या बाबतीत घडेला असेल तर तू सुद्धा हतबल ठरशील आणि तुझा जर क्रोध माझ्या हाती आला असेल तर तू या युद्धात परास्त होशील. म्हणून अरे कोण कुठचा अरे हे अंगराज कर्णा अरे अंगदेश त्या दुर्योधनानं तुला वाढीली भिक्षा भिक्षेच्या तुकड्यावर जगणाऱ्या हे कर्णा धिक्कार 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 हो जागो झाला अंगराज कर्णा. माझी मुक्तता कर. नागपाश मला चकडतोय, वेदना होत आहेत, मुक्तता कर म्हणतोय. हे शल्य, आतापर्यंत मनावर तुमचा मान राखला, पण आता कळून चुकलं. तुम्ही मान देण्याच्या योग्यतेच नाही. ऐक, या रणांगणात या कर्णाचा क्रोध तू वाढवलास. सूतपुत्र, एका सारथ्याचा बोट, तुझं कर्तव्य माझी काय भान करणं नव्हे, तर तुझं कर्तव्य फक्त अश्व हाकणे. नाना करेनो
मागे भागेश्वरी निघते. भागेश्वरी काय असेल तर जे कौशल्य या शैल्याला अंगीकार आहे ते कौशल्य म्हणजे सारथ्य कर्म. आणि ते सारथ्य कर्म तुझं करायला लागेल अशी प्रतिज्ञा करतोय. आणि सत्य झाले जा. तुझ्या सारख्या स्वतःच्या पुराचं सारथ्य माझ्यासारख्या राजकर्त्याने करावं. अरे छे हात खाली असतात त्याला जास्त भटकन करू नये. आणि ऐक माझी मुक्तता माझा क्रोध मला परत दे. माझी शक्ती मला परत दे. अंगराज जशी तू प्रतिज्ञा केली आहेस तशी प्रतिप्रतिज्ञा हा शैल्य करतो. आणि ती कोणती असेल? आज तसा हत्तबल मी ठरलोय. आज तसा बंदिवान मी ठरलोय. आज माझ्याजवळ आधार कुणाचा नाही आणि सहाय्य तुझ्याजवळ मागतोय. एक ना एक दिवस असा येईल की तू माझ्या चरणापर्यंत येशील आणि मदतीची भीक मागशील. त्यावेळी तुझा धिक्कार